नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सत्तेत खूप ताकद असते आणि त्या ताकदीपुढे शरण न जाता आपला लढा सुरू ठेवायचा असेल तर प्रचंड मोठी नैतिकता, तितकीच प्रामाणिकपणा आणि तेवढीच निस्वार्थी वृत्ती अंगी असावी लागते। यापैकी कोणत्याही एका बाबतीत न्यूनता आली तर उभा केलेला लढ्याचा ताबूत कोसळायला वेळ लागत नाही। सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणारी आंदोलने केव्हाही नकोशीच असतात। त्यामुळे अशी आंदोलने चिघळली की एक तर ती चिरडून टाकली जातात किंवा मग आंदोलनाच्या म्होरक्यालाच साम दाम दंड भेद यापैकी कोणतीही नीती वापरून वश केले जाते। हे अनुभव आजपर्यंत अनेकदा आले आणि त्याचे ताजे प्रत्यंतर नुकत्याच गुंडाळल्या गेलेल्या एका आंदोलनाने दिले। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेना युतीला बहुमत मिळाले होते, त्यामुळे त्यांचे सरकार स्थापन होणार हे निश्चित मानले जात होते। अशा वेळी स्वतंत्रपणे निवडून आलेल्या आमदारांनी आपापल्या सोयीनुसार भाजप किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला। त्यापैकीच एका आमदाराने कुठेतरी जायचे म्हणून शिवसेनेला पाठिंबा दिला। पुढच्या काळात राजकारण फिरले आणि शिवसेनेने काँग्रेस तसेच राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली। त्यावेळी योगायोगाने सेनेसोबत गेलेल्या या आमदाराला चक्क मंत्रिपदाची लॉटरी लागली। उद्धव ठाकरेंच्या त्या उपकाराची फेड करताना शिंदे गटाने बंड केले। त्यावेळी फडणवीसांच्या एका फोन कॉलवर हे महाशय उद्धव ठाकरेंना सोडून थेट गुवाहाटीला रवाना झाले। त्यांच्या नैतिकतेची खोली तेव्हाच निश्चित झाली होती। पुढच्या निवडणुकीत आपल्याशिवाय कोणाचेच सरकार स्थापन होणार नाही अशी दरपोक्ती मिरवणाऱ्या नेत्याला स्वतःचीही जागा वाचवता आली नाही। त्यांच्याच मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली। पुढच्या काळात आपले उपद्रव मूल्य सिद्ध केल्याखेरीज आपल्या पदरात काहीही पडणार नाही हे लक्षात आल्यावर चलतीचा मुद्दा म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय घेत यांनी आंदोलन उभे केले। 5-6 दिवस ते चालले आणि शेवटी तुमचा समावेश असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करू अशा आजपर्यंत केवळ फसव्या ठरलेल्या आश्वासनावर हे आंदोलन सरकारने सहज गुंडाळले। तात्पर्य एकच नथीतून तीर मारणाऱ्यांना गुंडाळणे सरकारला कधीच कठीण जात नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।